गेल्या 10 ते 12 दिवसापासून पावसानं उघड दिली होती। मात्र कालपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। आपण बघू शकतो, मी सध्या चिखली तालुक्यातील या खंडाळा परिसरामध्ये आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या 10 ते 12 दिवसापासून पावसानं उघड दिली होती, त्यामुळे पिकं सुकू लागली होती। मात्र कालपासून बुलढाणा जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस होतो। यापूर्वी म्हणजे 2 दिवसापूर्वी सुद्धा लोणार तालुका असेल, मेहकर तालुका असेल, त्या भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता। मात्र काल पुन्हा एकदा पावसानं या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर अनेक भागामध्ये अद्यापही पाऊस नाही आहे, त्यामुळे त्या भागातील शेतकरी संकटात आला आहे। त्या भागातील पिकंसुद्धा सुकू लागलेली आहेत। काल जो पाऊस पडला त्या पावसामुळे अनेक पिकं जी आहेत ते सध्या पाण्याखाली आले आहेत। रात्रीसुद्धा मुसळधार पाऊस या परिसरामध्ये झाला। चिखली, बुलढाणा, खामगाव, शेगाव, मेहकर, लोणार या भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झाला। त्यामुळे जी पिकं सुकायला लागली होती त्या पिकांना आता या ठिकाणी जीवदान मिळाले। मात्र काही भागामध्ये एवढा मुसळधार पाऊस झाला की सध्या अनेक पिकं जी आहेत ती सध्या पाण्याखाली आली आहेत। त्या पिकांचं सुद्धा मोठं नुकसान होते। अतिवृष्टी सदृश्य पावसाची परिस्थिती या भागामध्ये झालेली आहे। एकंदरीत पाहिलं तर गेल्या मागील महिन्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली होती, त्याचे सुद्धा पंचनामे करण्यात आले। मात्र शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई मिळाली नाही। आता सुद्धा पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचते, तलावाचं स्वरूप आलेलं आहे आणि या तलावाच्या स्वरूपामुळे जी काही पिकं सध्या पाण्यामध्ये उभी आहेत त्याचं सुद्धा या ठिकाणी मोठं नुकसान झाले। त्याचे सुद्धा पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे। कॅमेरामन नीरज देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।